आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। घरोघरी गाव भेटीवर शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते यांचा भर, नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते यांनी गाव पातळीवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता नागोठाणे गावातील व विभागातील विविध भागातील ग्रामस्थांच्या घरोघरी व गावागावात जाऊन प्रत्यक्ष भेट देण्यास सुरुवात केली आहे। सर्वप्रथम संध्याकाळी ठीक 7:30 वाजता खडकाळी येथील समाज मंदिराच्या समोर खडकाळी ग्रामस्थांसोबत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सुमितदादा काते यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद उमेदवार शिवसेनेचे युवा नेते सुमितदादा काते यांच्यासह युवासेना विभाग संघटक दिनेशभाई घाग, संतोष चितळकर, पांडुरंग कामते, प्रकाश मोरे, संजय पिंपळे, संतोष सकपाळ आदी कार्यकर्ते व खडकाळी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठलतात्या खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। तसेच मुरावाडी येथे शिवसेना विभाग प्रमुख प्रवीणभाई ताडकर यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी बैठक घेण्यात आली। यावेळी मुरावाडी ग्रामस्थांनी आपले विविध प्रश्न सुमितदादा काते यांच्या समोर मांडले। त्यानंतर यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व विकास कामांवर सखोल चर्चा केली व आपल्या समोर असलेल्या सामाजिक समस्या सुमितदादा काते यांच्या समोर मांडल्या। यावेळी श्री जोगेश्वरी माता उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रमोद चौगले यांनी केले। त्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते, मान्यवर आणि ग्रामस्थांचे मी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि काय की आम्ही ग्रामस्थांचे जी आम्ही सत्कार म्हणजे स्वागत करणार आहोत त्याही स्वीकारावा अशी मी तात्यांना विनंती करतो। आता कसं होईल ते मी बघेन आणि मग आपण करूया। तसेच झालं, तसंच अजून एक सांगायला गेलो तुम्हाला तर आपला जो आता पूर येतो त्यामुळे एसटी स्टँड गाड्या थांबायचा प्रॉब्लेम येतो। तर मग गाड्या थांबणार कुठे? जर हाच जो पहिलाच पर्याय, जर आपण नुसतं गावामध्ये राहतो, आता बघा इथून जर हा फ्लायओव्हर काढला असता तर त्या गाड्या आपल्या अंडरग्राऊंड आल्या म्हणजे बस थांबा झाला असता तिथे। म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य आहे की आपली लोक जागृत होत नाही। बघा, आपली लोक संघटित राहणं इम्पॉर्टंट आहे। प्रश्न तर सगळ्यांनी सांगितलेलेच आहेत, एवढंच बोलतो आणि जाता या तरुणाला एक तुम्ही सर्वांनी गरीब आहेत, आपल्या गरीब कुटुंबामधले काबाड कष्ट करून त्यांच्या वडिलांनी शिकवलं आणि त्यांना खोटं बोलायला आवडत नाहीये। अगोदर केलं आणि मग सांगितलं हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी राहाल। निश्चितच सर्व आळ्यांनी चांगल्या भरघोस पद्धतीने त्यांची लोक बसू दे ना। करून खऱ्या अर्थाने आजच्या खडकाळी ग्रामस्थांनी जो आज एवढा मोठा मान सन्मान आपण देण्याचा प्रयत्न केलेला, त्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत की आज एवढा तरुण आपले जे काते साहेब आहेत, एक गरीब कुटुंबातील आहेत ते आणि इंजिनियर झालेले आहेत। त्यांना काही समस्या आम्ही सांगण्याच्या अगोदर त्यांनी बऱ्याचशा समस्या सोडवलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आहे। आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्यासाहेब आपण आहात, त्याच्यानंतर संतोषजी चितळकर आहेत, घाग आहेत, पांडुरंग कामते आहेत, पिंपळे आहेत, राजू जोशी आहे, नंतर आमचा नितीन, नंतर आंबाडे साहेब आहेत। बरेच जणांच्या नावानं मी काय माझं वय झालं, रिटायर झाल्यामुळे राऊत साहेब आहेत, शिर्के साहेब, राऊत साहेब, पत्रकार आलेले आहेत, सगळी लोक आहेत। कारण माझं वय झालं त्यामुळे रिटायर झाल्यामुळे बरेच मेमरीत राहत नाही, माफ करा। आणि सर्व या महिला गावची ग्रामदेवता जोगेश्वरी मातेला वंदन करतो। आज या ठिकाणी कडकतील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते तात्या खंडागळे, त्याचप्रमाणे जोगेश्वरी उत्सव कमिटीचे अध्यक्ष आपले नितीनजी राऊत आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने असलेले खडकाळीतील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो,
येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाकडून सुमितजी काते हे रायगड जिल्हा परिषद 39मधून निवडणूक लढवित आहेत आणि आज आपण या ठिकाणी खडकवासलीतील ग्रामस्थांनी मीटिंग लावल्याबद्दल तुमचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सुमित काते यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्याल अशी इच्छा व्यक्त करतो. सुमित काते आपल्या भागातील माणसे येथील एक नवीन तरुण आहेत. सिव्हिल इंजिनियर आणि डिप्लोमा होल्डर आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे सुशिक्षित आणि पहिल्यांदाच गेली 30-40 वर्षामध्ये पहिल्यांदाच एवढा युवक तरुण आपल्या सर्वांना या जिल्हा परिषदमध्ये या भागामध्ये उमेदवार म्हणून भेटलेला आहे. आज आमच्या गावात आता सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे कार्यक्रम चालू आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद उमेदवार काते साहेब हे आपली सर्वांची भेट घेण्यासाठी आपल्या गावात आले. सर्वप्रथम मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. हे जे साहेब आलेत जिल्हा परिषदे संदर्भात आपल्याकडे मतं मागण्यासाठी, तर आमचा गाव तसा एकत्रच आहे, त्याबद्दल काही दुमत कोणात येत नाही. जे ठरवतील जे काय आता त्यांचा माझं सर्व तरुण मंडळी सुद्धा आहे, ग्रामस्थ आहेत. आता ह्या गावातर्फे जेवढे आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही जरूर करू, एवढे बोलून तरुण वर्ग उपस्थित या ठिकाणी मोरावाडी आपण सर्वजण आज या ठिकाणी या कारणास्तव उपस्थित राहिलेलो आहे. त्याचं मुख्य कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या 5 फेब्रुवारीला रायगड जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती यांच्या निवडणुका समोर आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या सर्वांचे लाडके असणारे, सर्वांचे परिचयाचे असणारे आणि सर्वांच्या मध्ये असणारे म्हणजे सर्वांबरोबर असणारे असे सर्वांचे लाडके उमेदवार या ठिकाणी शिंदे गटातून आपले सर्वांचे लाडके परम मित्र सुमितजी काते साहेब यावेळेला ही निवडणूक लढवित आहेत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपला सर्व ग्रामस्थ मुरावाडी मंडळ यांची सदिच्छा भेट घ्यावी यासाठी आज ते आपल्या मुरावाडी गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. ही थोडी संपत्ती दिलेली आहे आणि त्यातून मी आज ह्या समाजासाठी, समाजामधून मी जो पैसे कमवत आहे तर समाजामध्ये थोडासा आपला 20% योगदान असायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. मला कोणी काय केलं त्याच्याशी घेणं देणं नाही. मला काय करायचं आहे ते मी करीन. आणि हा, तुमची जे काय गोष्टी तुमच्या गावासाठी तुम्हाला अपुऱ्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांची कशी पूर्तता विकासाच्या मार्फत करता येईल याचे मी तुम्हाला आश्वासन, म्हणजे आश्वासन नाही, डायरेक्ट ग्वाहीच देतो. पण देणं की नाही देणं हा तुमच्या मनाचा प्रश्न आहे. फक्त मी एवढं सांगू शकतो की आपल्या लोकांनी मला मतदान करा हे मी आपल्या लोकांशीच भांडू शकतो आणि हक्काने बोलू शकतो, हेच मी फक्त बोलू शकतो. आणि राहिलंय दुसरं, मी तुमच्या गावात म्हणजे ह्यांच्या तुमच्या गावातर्फे जो काही कामाचा एक योगदान दिलेलं आहे त्याला तुम्ही अपुरे पडलेला आहात का याचं पहिले मला उत्तर द्या. आणि तुम्ही का नाही करू शकले त्याचं मला पहिले उत्तर पाहिजे. आपल्या नागोठणे जिथे शिक्षण झाले असताना माझे वडील इथेच इरिगेशनला होते. आपल्या ज्या ह्या कॉलन्या होत्या तिथेच होतो. आणि मी शिक्षण घेत असताना मी हा चौकोनी जो तलाव आहे ह्या तलावामध्ये मी दररोज पोहून जायचो. म्हणजे लोकांना जी कल्पना नसेल की मी हे, कारण की आपला नागोठणे म्हणजे हा येणं जाणंच असायचं. त्यामध्ये काही मुलं माझ्या ओळखीचे आहेत, काही मुलं ओळखीचे नाहीत. आणि माझ्या शिक्षणासंदर्भात माझ्या 2-3 माझे स्कूल कॉलेज म्हणजे चेंजेस होत गेले. त्यामुळे काही मित्र माझे राहिले नाहीत आणि काही मित्र आहेत ते मुंबईचे राहिले. आणि तसं पण मी मुंबईला जॉब करत होतो चांगल्या TCS कंपनीमध्ये. मी तिथून रिझाईन दिला आणि इकडे आलो का 2 पैसे कमी भेटेल पण गावाला राहील. आणि ते करत असताना मी ह्या व्यवसायाची मला सांगड झाली आणि ह्याच्यावर माझं मी करिअर बनवलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी तुम्हाला कुठलं आश्वासन देणार नाहीये, कारण की आश्वासन देणं एवढा कुठला मोठा आमदार आणि खासदार नाहीये. फक्त खंत जेवढ्या गोष्टीची आहे की नागोठण्यामध्ये आता मी सर्वे केला तर 80% लोक पाणी आपले विकत आणून पितात. म्हणजे 40 रुपये एक बाटला पकडला तर दिवसाला 2 बाटले लागतात. 80 रुपये ते झाले तर 20 रुपये आपले जे स्कूटीला पेट्रोल जातो ते झाले. म्हणजे 100 रुपये, 100 मल्टिप्लाय 30 डेज, 30 दिवस, 30 दिवसांचे 3,000 रुपये झाले. पण या 3,000 रुपये तुम्ही खर्च करता पर्सनली
आणि तुम्ही ग्रामपंचायतला पाणीपट्टीही भरता, मग याचा फायदा काय तुम्हाला? आणि सांगायचं तात्पर्य एकच झाला, ग्रामपंचायत जी आहे ही तुम्ही आपली कधीच नगरपंचायत बनायला हवी होती. कारण की तळा ही ग्रामपंचायत 12 ते 13,000 लोकसंख्या आहे, म्हसळा पण 14-15,000 आहे, श्रीवर्धन 16-17,000 आहे. मग आपली ग्रामपंचायत पण आता 25 ते 30,000 लोकसंख्या आहे. 10,000 जर याची वोटिंग झाली तर प्रत्येक घरामध्ये पकडलं तर 30,000-40,000 वोटिंग होईल. मग नगरपंचायत का बनायला पाहिजे? जेणेकरून इथं ज्या सुविधा येतील ह्या ऑटोमॅटिक स्कीम वाईज येत असतात. म्हणजे गटार सांगा की म्हणजे कुठल्या रोडची समस्या असेल ते म्हणजे ऑटोमॅटिक सरकार निधी टाकत असतो आणि त्याच्या थ्रू म्हणजे नगरपंचायतचा हा एक स्कीम असते की त्याच्यातून सरकारने ऑटोमॅटिक पैसे आणायचे असतात. अशा आता ग्रामपंचायतला जसं आपण निधी MLA साहेबांकडून किंवा खासदारकडून आणायची असतात तशी त्याची गरज नाही. कचरा विचरण करण्यासाठी सेपरेट कंपाऊंड म्हणजे हे डम्पिंग ग्राउंड दिला जातो. परत पाण्याची सुखसुविधा दिली जाते, म्हणजे आरोग्यासाठी पण त्यांनी सुखसुविधा दिली जाते. आता ग्रामदेवता जोगेश्वरी माता पहिले यांना वंदन करतो आणि मुरावाडी नागोठणा मुरावाडी यांनी इथं ग्रामस्थांनी मला इथं आमंत्रण केल्याबद्दल आणि माझं स्वागत केल्याबद्दल त्याचे मी सदस्य आभार मानतो. सांगायचं तात्पर्य झालं तर मी तर काय तुम्हाला काय प्रवचन काय देणार नाही. सगळ्यांना चांगलं आणि वाईट ह्याची कल्पना आहे. मला ह्या सहकारामध्ये जास्त योगदान द्यायचे कार्य केले ते प्रवीण ताडकर आणि दिनेशजी घाग यांनी. मला नागोठण्याची मला काहीच कल्पना नव्हती, कारण की माझा पेशा हा राजकारण नव्हता. कारण की मी व्यवसाय करत होतो आणि व्यवसायामध्येच मी समाधानी होतो. पण ह्यांच्या उत्साहापोटी आणि जनरल सीट पडल्यामुळे मी इथे हे उभं राहायचं जिल्हा परिषद नागोठणे 39 ह्याच्यामध्ये उभं राहायचा मी प्रयत्न केलं. पण हा निस्ता माणूस उभा राहतो म्हणून सगळं काही झालं नाही. ह्याच्या मागे मला प्रवीण ताडकर ह्यांनी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मोहल्ल्यामध्ये जाऊन सगळ्या लोकांशी भेटीगाठी करून नागोठण्यामध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांच्याशी मला भेटीगाठी काढून माझा परिचय देऊन त्या गोष्टी आम्ही अंमलात आणलेल्या आहेत. म्हणजे माझा सर्वात खाऊचा वाटा बोललात ना, आणि विजयाचा जर वाटा असेल तर प्रवीण ताडकर आणि दिनेश घागाचा असेल. तर त्यांनी एवढं सहकार्य केल्याबद्दल आणि तुमच्या गावामध्ये असा जो माणूस साधा भोला जो बोलतो ना, मला भरपूर जणांनी त्यांच्याबद्दल सांगितलंय असं तसं, पण लोकांनी सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही दादा. माणसाची पारख आहे नाही ही त्यांनी स्वतःच टाइम अर्पण करून त्यासाठी म्हणजे माझ्याशी योगदान जो दिलेला आहे, म्हणजे टाइमाचा जो टाइम माझ्या समोर दिलेला आहे त्याला पहिले त्यांना मी सॅल्यूट करतो त्याच्या बाबतीत. कारण की रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.